जय भारत मित्रांनो, आपलं सर्वांचं माझ्या या FB लाईव्हमध्ये स्वागत। आज आपण तुम्ही मला जे काही प्रश्न वगैरे विचारलेले आहेत त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहोत। हा आपला त्या संदर्भातला पार्ट 2 आहे। तर बरेचसे प्रश्न जे आहेत तर मी जो या गणपतीच्या उत्सवाच्या संदर्भातल्या ज्या काही पोस्ट मी शेअर केल्या होत्या किंवा FB लाईव्ह मी जे केलं होतं तर त्यावरती बरेच प्रश्न आलेले आहेत। तर आपण फक्त 10 मोजके प्रश्न घेणार आहोत, कारण सगळेच प्रश्न एकाच शेड्यूलमध्ये घेणं शक्य नाही आहे। तर याच्या असं वेगवेगळे पार्ट्स आपण करणार आहोत। तर त्या अंतर्गत हा पार्ट 2 आपण घेणार आहोत। तर गणपतीच्या संदर्भामध्ये मी ज्या काही पोस्ट केल्या होत्या त्यामध्ये व्हिडिओसुद्धा होते, त्यानंतर रिटर्न पोस्टसुद्धा होत्या। तर त्यामध्ये कल्याण गिराम नावाचे जे आपले FB मित्र आहेत त्यांनी खूप छान असं म्हणजे त्यांच्या गावाकडची प्रतिक्रिया दिलेली आहे। छान म्हणता येणार नाही, एक वास्तववादी प्रतिक्रिया दिलेली आहे। मी एक पोस्ट शेअर केली होती की हे जे काही गणपती मंडळ गावागावामध्ये बहुजन समाजातील तरुण स्थापन करतात, ती मंडळ स्थापन करण्यामागे काही बहुजन समाजातील जे काही तरुण आहेत ते चुकीच्या पद्धतीनं तिथे अवैध असे धंदे चालवतात। जुगार वगैरे, पत्ते या पद्धतीचे कार्यक्रम बऱ्याच गणपती मंडळाच्या पाठीमागचे जो काही पडदा असतो गणपतीच्या पाठीमागे हे चालू असतं। तर त्या संदर्भामध्येच कल्याण गिराम यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। ते म्हणतात, सर, आमचे गाव 1500 ते 1600 लोकवस्तीचे आहे। इतक्या छोट्या गावात 5 गणपती बसवलेत। अंदाज करा, एवढ्या छोट्या गावात 5 गणपती किती जवळजवळ बसवले असतील। रोज सकाळ संध्याकाळ आरतीचा गोंधळ, परत 8-9 वाजेपर्यंत स्पीकर्सचा गोंगाट आणि नंतर जेवण खावण झाले की रात्रभर गणपती समोर जुगार चालू असतो। रोज हजारो रुपयांची उलाढाल होते। रात्री जागल्याने कामाची माणसं सुद्धा सकाळी 10-11 वाजेपर्यंत झोपेतून उठत नाहीत। सर्व कामाचा बोजवारा उडालेला आहे। दिवसभर कामच होत नाही, कारण परत रात्री जागायचे म्हणून दिवसभर कुठेतरी अडंगी झाडाखाली झोपायचे। अडंगी म्हणजे आडवळणी असं त्यांना म्हणायचे। अडंगी का, तर कोणी उठवू नये म्हणून। गुरंढोरं दुपारपर्यंत बिगर अन्न पाण्याचे असतात। मग सांगा, गणपती बसवणे, त्याला वर्गणी देणे, गणपती पुढचे जुगार खेळणे हे कोणत्या नैतिकतेत बसते? वर्गणी देणाऱ्याचे काय फायदे? मला असे म्हणायचे आहे की गणपती बसवल्याने भारतीय समाज मनाचा काय फायदा आहे? किती मार्मिक असा प्रश्न विचारलेला आहे। आणि हा काही त्यांनी हवेत विचारलेला प्रश्न नाहीये। प्रत्यक्ष ते गावामध्ये राहतात। गावामधली वस्तुस्थिती त्यांनी या कमेंटमध्ये वर्णन केलेली आहे। आणि मला असं वाटतं आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या गावांमध्ये या पद्धतीची परिस्थिती असेल। मित्रांनो, बऱ्याच जणांना वाटतं की एवढा मोठा उत्सव झालेला आहे, इतक्या गावागावामध्ये आता साजरा होतो, देशभर त्याचं आता लोन पसरलेलं आहे, त्याचं हे जे काही बिभत्स स्वरूप समोर येत आहे ते कसं काय बंद होईल, कसं काय कमी होईल हे बघा। जेव्हा हा उत्सव सुरू केला टिळकांनी, तेव्हा ब्राह्मणांना पोटा पाण्यासाठी काहीतरी धंदा मिळावा म्हणून हा उत्सव सुरू केलेला होता, हे लक्षात घ्या। आणि तो अत्यंत फक्त मोजक्या स्वरूपामध्ये पुण्यामध्ये फक्त त्याचं सुरुवात त्याची झालेली होती, पण आज तो देशभरात पोहोचलेला आहे। म्हणजे त्या टिळकाने सुद्धा त्याच्या भाऊबंदाच्या पोटा पाण्याच्या व्यवस्थेसाठी जे काही सुरू केलं तो सुद्धा एक शून्यातूनच सुरू केलं ना त्याने। त्यामुळे आपण निगेटिव्ह राहायचं नाही, आपण पॉझिटिव्ह राहायचं। आपण आपला विचार, आपला पॉझिटिव्ह विचार, आपला विवेकवादी विचार, आपला विज्ञानवादी विचार, आपला मानवतावादी विचार, आपला समतावादी विचार आपण आपल्या पद्धतीनं आपल्या परीनं आपण देतच राहायचं। समोरच्याला कळो न कळो आपण मात्र आपलं काम चालूच ठेवायचं। आपण आपल्या वाटेनं चालतच राहायचं। एक ना एक दिवस सुज्ञ जनतेच्या हा जो काही बिभत्सपणा, हा भंपकपणा, हा जो काही धंदेबाज स्वरूप या उत्सवांना आलेला आहे त्यांच्या लक्षात येईल आणि ते यापासून दूर जातील, हे आपण लक्षात ठेवावं। आपण चालत राहायचं आहे। तर धन्यवाद कल्याण गिराम सर, खूप छान असं तुम्ही तुमच्या गावाकडची माहिती पाठवलेली आहे। त्यानंतर अशोक जगताप नावाचे आपले एक FB मित्र आहेत, ते थोडेसे ब्राह्मणवादी विचारांचे असल्यामुळे त्यांनी थोडीशी विरोधी कमेंट केलेली आहे। ते म्हणतात की अपप्रचार थांबवा,
आपल्या खालीही भरपूर अंधार आहे हे सगळ्यांना माहीत आहे. म्हणजे त्यांना असं म्हणायचं आहे की बाकीचे जे काही धर्म असतील त्यांच्यामध्ये सुद्धा खूप अंधार आहे, तुम्ही अपप्रचार करत आहात. हे बघा, वस्तुस्थिती सांगणं हा अपप्रचार नसतो, हे लक्षात घ्या. आपण वस्तुस्थिती सांगतोय, सत्य सांगतोय. तुकाराम महाराज जे काही आपले आदर्श आहेत त्यांनी आयुष्यभर सत्याचा प्रचार प्रसार केलेला आहे. त्यासाठी शेवटी त्यांना जीव द्यावा लागलेला आहे. तुकाराम महाराजांची हत्या झालेली हे लक्षात घ्या. त्यांची हत्या शेवटी का झाली त्याचे कारण तर लक्षात घ्या. त्यांना माहिती होतं आपली हत्या होणार आहे. त्यांनी लिहून ठेवलेलं आहे अभंगामध्ये की मला कशा कशा पद्धतीने मारतील, त्यांनी लिहून ठेवलेलं आहे. पण तरी त्यांनी आपला वसा सोडला नाही. का? कारण ते सत्य सांगतायत आणि सत्य सांगितलंच पाहिजे माणसाने. त्यासाठी आपल्या जीवाची पर्वा करायची नाही. कारण शेवटी प्रत्येकाला कधी ना कधी मरायचंच आहे. कुणी काही अमर पट्टा घेऊन आलेलं नाहीये. मोठमोठे बादशाह, मोठमोठे सम्राट आले आणि गेले, पण खोटं बोलून जगायचं नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. अपप्रचार काय? अहो, जेव्हा या देशामध्ये 19व्या शतकापर्यंत सतीप्रथेच्या नावाखाली आमच्या आया बहिणींना जिवंत जाळल्या जात होतं, त्या विरोधामध्ये राजा राममोहन रॉय असतील किंवा इतर जे काही सत्यशोधक आहे ते उभे राहिले. तर तेव्हा त्यांच्यावरही जे काही ब्राह्मणवादी होते, त्या काळातले जे काही ब्राह्मणी समाज सत्ता ज्यांच्या ताब्यामध्ये होते, त्यांनी असाच प्रचार केला की अपप्रचार करतायत, आमच्या धर्माला बदनाम करतायत, आमच्या प्रथा परंपरांना विरोध करतायत. जेव्हा पुण्यामध्ये क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले आणि सावित्रीमाई फुले यांनी शाळा सुरू केली तेव्हा त्यांनाही प्रचंड विरोध झाला. त्यांना किती त्रास या सदाशिव पेठेतल्या सनातनी ब्राह्मणांनी दिलेला आहे. हे तर जागृत इतिहास आहे. बरं, त्यांनी काय चुकीचं काय केलं? महिलांना शिक्षण दिलं, दलितांना शिक्षण दिलं. काय चुकीचं काय होतं? त्यांनी बाळंतगृह बांधले. त्या संदर्भात मी कधीतरी एखाद्या सविस्तर बोलेन की महात्मा फुलेंनी आयुष्यभर ब्राह्मणांसाठी, त्यांच्या स्त्रियांसाठी कसं काम केलंय आणि ब्राह्मणांनीच त्यांना कसा विरोध केलेला आहे. म्हणजे आम्ही सत्य सांगत आहे. सत्य सांगणं हा अपप्रचार नसतो. सत्य सांगणं ही बदनामी नसते. सत्य सांगणे हा द्वेष नसतो. त्यामुळे अशोक जगताप यांनी हे जे काही पाठवलेलं आहे त्यामुळे त्यांनी समजून घेतलं पाहिजे. तुम्ही आमचेच बहुजन बांधव आहात. आम्ही जे काम करतोय आम्ही सगळ्यांसाठी काम करतोय. आमच्यासाठी तर करतोच आहोत. आम्ही सगळ्या समाजासाठी, मग तो कोणत्याही धर्मातला असो, समतावादी समाज रचनेसाठी आम्ही काम करत आहोत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यानंतर शालिनी गायगोळे नावाच्या आमच्या एक भगिनी आहेत, FB मित्र, त्यांनी असं पाठवलेलं आहे की माझ्या घरामागे बौद्ध विहार आहे. विहारासमोरच आपली मुलं जुआ खेळतात, म्हणजे जुगार खेळतात. सगळे बघतात आणि चूप राहतात. भांडण कोण करणार? हे बघा ताई, बौद्ध विहार असेल, मंदिर असेल, मशीद असेल, दर्गा असेल, चर्च असेल, कोठेही या पद्धतीचे अवैध आणि अनैतिक धंदे होत असतील तर त्याचा आपण विरोधच केला पाहिजे. आणि मी सुद्धा अशा कृत्याचा निषेधच करतो. मग तो कोणत्याही प्रार्थना स्थळामध्ये होत असे ना. मी कोणत्याही धर्माला मानत नाही. मी मानवतावादाला मानतो आणि मी स्वतःला मानवतावादी म्हणतो. मी मनुष्य आहे, माझी जात कोणतीही नाही आहे, हे समजून घ्या. बाबासाहेबांचं स्टेटमेंट आपण लक्षात घेतलं पाहिजे की मी प्रथमतःही भारतीय आहे, मी अंतिमतःही भारतीय आहे. आणि प्रत्येक भारतीय माणसाने या पद्धतीनंच स्वतःचं अस्तित्व जे आहे ते समोरच्याला सांगितलं पाहिजे. मी कोणत्या जातीचा आहे, मी कोणत्या धर्माचा आहे हे सांगायला नको. तर शालिनीताईने हे जे काही पाठवलेलं आहे तर याचा निषेध आपण केला पाहिजे. या पद्धतीचे गैरकृत्य जर धर्माच्या जागेवरती होत असतील तर त्याचा आपण विरोध केला पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये ही आहे की धर्म ही जी संकल्पना आहे ही मध्ययुगीन संकल्पना आहे. तो जो मध्ययुगीन समाज होता त्या मध्ययुगीन समाजामध्ये धर्माची गरज त्या समाजाला असू शकते. त्यांना असायलाच पाहिजे होती हे मी ठामपणे सांगू शकत नाही. पण आज आपण आधुनिक युगामध्ये आहोत. आता चंद्रावर आणि मंगळावर मनुष्याच्या वस्ती होण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. विज्ञानाची एवढी प्रगती झालेली. आणि या काळामध्ये या पद्धतीचे मध्ययुगीन धार्मिक संकल्पनांची काही गरज आहे का? आता याचा विचार करण्याची वेळ आलेली आहे. आजच्या काळातील माणसाच्या समोरचे प्रश्न वेगळे आहेत. या प्रश्नांची उत्तरे मध्ययुगामध्ये स्थापन झालेले धर्म देऊ शकतील का? याचा आपण विचार केला पाहिजे.
त्यामुळे आता नव्या युगाचा नवा धर्म आपण आता निर्माण केला पाहिजे, सगळ्यांनीच मिळून, सगळ्याच जगातल्या मानवजातीने मिळून, एका देशाने नव्हे जगातल्या मानवजातीने मिळून. आणि तो धर्म जो आहे तो विज्ञानवाद, विवेकवाद, समतावाद, मानवतावाद यावरती आधारित असला पाहिजे. आणि तो धर्म म्हणजेच मानव धर्म, बस, बाकी कोणताही नाही. त्याचा कोणीही प्रेषित नसणार, त्याचा कोणी पैगंबर नसणार, त्याचा कोणी प्रवर्तक नसणार. सर्व मानव जातीनंच सर्वांनी मिळून हे काम आता केलं पाहिजे. आणि आपल्यासारख्या लोकांनी हळूहळू याचा प्रचार प्रसार केला पाहिजे. धर्म ही संकल्पना आता कालबाह्य केली पाहिजे, कोणताही का धर्म असेल, हे या ठिकाणी आपण लक्षात घ्यावं. एक कमेंट आलेली आहे, दीपक कमलाकर जाधव म्हणतायत, तुमच्या कामाचा अभिमान आहे. धन्यवाद दीपक भाऊ. आपण सगळे मिळून हे काम करणार आहोत. तुम्ही सुद्धा या पद्धतीनं सोशल मीडियावर व्यक्त व्हा. सोशल मीडिया ही खूप मोठी ताकद आपल्या हातामध्ये आलेली आहे. डायरेक्ट लोकांच्या घरामध्ये जाऊन, घरामध्ये आपण म्हणजे हातामध्ये आपण आपला विचार देतोय, किती मोठी गोष्ट आहे. जुन्या काळामध्ये जेव्हा हा मोबाईल नव्हता, सोशल मीडिया वगैरे काही अस्तित्वात नव्हतं, म्हणजे एक 20 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतो मी तुम्हाला, तेव्हा आम्हाला गावोगावी जावं लागत होतं आमचे विचार सांगण्यासाठी. गावोगावी जायचं, 5-10 लोक जमायचे, कधी 2-4च जमायचे, मग त्यांना ते सांगायचं. हे सगळं हे केलेलं आहे. पण आज त्याची गरज नाही. आज FB वर बसा, व्हॉट्सॲपवर बसा, आपलं काय असेल ते विचार मांडा आणि शेअर करा. पब्लिकच्या हातामध्ये आपला विचार चाललाय. इंजेक्शन देत राहा, परिवर्तनवादी इंजेक्शने देत राहा. परिवर्तन होणार म्हणजे होणार, हे लक्षात घ्या. त्यानंतर तेजस नारायण खरे नावाचे आपले एक FB मित्र आहेत, त्यांनी असं टाकलंय की आज प्रथमच बाळासाहेब भीमराव गरुड काहीतरी वेगळं आणि मुख्य ब्राह्मण समाज सोडून लिहिलं. तर ॲक्च्युली मी ते जे गणपतीच्या संदर्भात लिहिलं होतं की गणपतीच्या मंडळाच्या समोर जे काही जुगार वगैरे चालतो त्याच्या संदर्भातली त्यांचं ही कमेंट आहे. तर ते म्हणतात की आज प्रथमच बाळासाहेब भीमराव गरुड काहीतरी वेगळं आणि मुख्य ब्राह्मण समाज सोडून लिहिलं. तर आणि बऱ्याच अंशी तथ्यही आहे. सर्वच ठिकाणी नाही म्हणता येणार, आमच्या आजूबाजूच्या मंडळामध्ये जुगार वगैरे काही नाही, पण काही लोक जी दररोज व्यसन करतात ती ह्याही काळात जरा जास्तच व्यसन करून उभी असतात, हे वाईट आहे. आणि त्याबद्दल सुद्धा काहीतरी ठोस पावलं उचलली गेली पाहिजेत. या मंडळात राजकारण्यांचा बराच मोठा हात असतो. त्यांना देवापेक्षा त्याच्या समोरचा मेवा अधिक प्रिय असतो. खूप छान प्रतिक्रिया दिलेली आहे तेजस नारायण खरे यांनी. आणि खरं हे जे काही उत्सवांचं जे बाजारीकरण आलंय ना, याला राजकारण सुद्धा जबाबदार आहे. राजकारण्यांनी हे उत्सव मोठे केलेले आहेत आणि मग त्याचा फायदा हा ब्राह्मणांना मिळतो, पुरोहितांना मिळतो, म्हणून पुरोहितांनी ते उचलून धरलेलं आहे. पुरोहित आणि राजकारणी अशी ही युती आहे. दोघांनी मिळून हा सगळा कार्यक्रम चालवलेला आहे. त्याचं बाजारीकरण केलेलं आहे. त्याचं जे पावित्र्य होतं या उत्सवांमधलं ते पावित्र्य निघून गेलेलं आहे. आता सगळं बाजारू स्वरूप आलेलं आहे. त्याला मूळ जे त्याच्या पाठीमागची जे काही काय म्हणते वस्तुस्थिती होती ती आता निघून गेलेली आहे. सगळा एका धंदा सुरू झालेला आहे याच्यामध्ये. शेठजी, भटजी आणि लाटजी म्हणजे व्यावसायिक सुद्धा याच्यामध्ये घुसलेले आहेत आता. आणि तिघांनी मिळून हा सगळा कार्यक्रम लावलेला आहे. याच्यामध्ये आपली तरुण पिढी बर्बाद होत आहे. तर नारायण खरेजी, आपण जे काही सांगितलंय की व्यसनाधीन जे काही लोक या उत्सवांमध्ये होत आहेत, हा खरंच खूपच बिकट अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. तुम्ही जर गावांमध्ये गेले तर अक्षरशः 14-14, 15-15 वर्षांची मुलं हे व्यसनाधीन झालेले आहेत. दारू, त्यानंतर ते काय पुड्या, बरेच प्रकार आहेत, मला तर नाव सुद्धा माहित नाही. तर यामुळे आपली तरुण पिढी, किशोरवयीन पिढी ही बर्बाद होत आहे. आणि याला हे शेठजी, भटजी, लाटजी यांची युती याला कारणीभूत आहे. त्यांनी सगळ्यांनी मिळून ही आपली तरुण पिढी बर्बाद करण्याचं ठरवलेलं आहे. लोकांना शिक्षणाचं महत्त्व आज वाटत नाहीये. लोकांना शिक्षण म्हणजे काय वाटतं की नोकरी. अरे नोकरी म्हणजे शिक्षण नाही, तर स्वतःमधला जो काही कर्तृत्व आहे ते सिद्ध करण्याची संधी म्हणजे शिक्षण आहे. म्हणून त्यासाठी शिक्षण आवश्यक आहे. आपले जे काही पूर्वज आहेत, फुले, शाहू, आंबेडकर यांनी शिक्षणासाठी उगीच त्यांनी आपलं पूर्ण आयुष्य दिलं नाही की तुम्ही शिकलं पाहिजे म्हणून, उगीच नाही केलंय. तर शिक्षण हे आपल्यातील जो काही सत्य काय असत्य काय याची जाणीव शिक्षणामुळे होत असते. म्हणून शिक्षण घेतलं पाहिजे. पण गावामध्ये भयंकर परिस्थिती आहे. या व्यसनाधीनतेला जर आपल्याला तोडायचं असेल तर खरे शिवाजी महाराज, खरे संभाजी महाराज, खरे आपले बाबासाहेब हे सगळे त्यांच्या पुढे मांडता आले पाहिजे आपल्याला. शिवाजी महाराजांनी आयुष्यात कधीच दारूला स्पर्श केला नाही, कधी बाया नाचवल्या नाहीत, म्हणून तर महाराज ग्रेट आहेत ना. संभाजी महाराज ही तसेच निर्व्यसनी होते. संभाजी महाराजांना किती बदनाम करण्याचा भटांनी प्रयत्न केला. पण जेव्हा खरं
साहित्य पुढं आलं, संभाजीराजांचा इतिहास पुढं आला, तेव्हा अवाक झालो आपण. इतका अद्वितीय असा महापुरुष आपल्या इतिहासात कधी झाला नाही. इतका मोठा अद्वितीय राजा होता संभाजीराजा. अहो, त्या महाराजांना, संभाजी महाराजांना 8 भाषा बोलता येत होता. इंग्रजी तर अस्खलित बोलत होते. त्याची एक मी स्टोरी तुम्हाला नंतर कधीतरी सांगेन की ते हेनरी ऑक्झेंडेन नावाचा तो जो काही ब्रिटिश राजदूत होता, तो सुद्धा त्यांच्या इंग्रजीची तारीफ करतो. एखाद्या वेळेस चालता चालता मी ते सांगेन. तर तेजस खरे यांनी हा जो मुद्दा मांडलेला आहे व्यसनाधीनतेचा, जुगारीपणाचा, तर हा आपण आपल्या मुलांवरती लक्ष ठेवलं पाहिजे. पालकांनीही आपल्या मुलांकडे लक्ष दिलं पाहिजे. आपला मुलं करतात काय ते आपण बघितलं पाहिजे. गावामध्ये भयंकर बिकट परिस्थिती आहे. आता शहरांमध्ये सुद्धा बरेच आता वेगवेगळ्या प्रकारचे व्यसन आलेले आहेत. त्याच्या टॅबलेट्स, कोणत्या तरी प्रकारच्या टॅबलेट्स त्या मेडिकल्समध्ये मिळतात. त्याच्यातून काय नशा येते म्हणतात, त्या टॅबलेट्स घेऊन नशा करतात. खूप प्रकार आलेले आहेत. आता आपल्या मुलांवरती पालकांनी लक्ष ठेवणं गरजेचं आहे. त्यांना चांगले संस्कार देणं गरजेचं आहे. त्यांना पुस्तक वाचण्याची आवड निर्माण करून देण्याची गरज आहे. मी अगदी लहान असेल, 2री-3री मध्येच असताना माझे वडील हे शिक्षक होते आणि माझे वडील मला 2री-3रीत असताना त्यांच्या शाळेतून पुस्तकं वाचायला आणून द्यायचे. तिथून मला पुस्तक वाचण्याची आवड निर्माण झालेली आहे. 4थीपर्यंत मी आमच्या गावातल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये होतो. 4थीपर्यंतच मी आमच्या गावातल्या शाळेतली पूर्ण लायब्ररी वाचून टाकलेली होती. 7वीपर्यंत मी जेव्हा हायस्कूलला गेलो तर हायस्कूलची लायब्ररी मी वाचून टाकलेली होती. ही जी आवड आहे ही माझ्या वडिलांमुळे मला निर्माण झाली. ते पुस्तक आणून द्यायचे. नंतर भाऊ कॉलेजला होता, तो पुस्तक आणून द्यायचा. मुलांना पुस्तक वाचण्याची आवड निर्माण करा. त्याशिवाय तरुण पिढीला, या किशोरवयीन मुलांना या व्यसनापासून आपण दूर करू शकणार नाहीत. तर हे पहिलं आपण केलं पाहिजे. तर धन्यवाद तेजस भाऊ. त्यानंतर सुनील गायकवाड हे आपले FB मित्र आहेत. त्यांनी एक प्रतिक्रिया टाकलेली आहे की गणपती, देवी म्हणजे नवरात्रोत्सव, डॉक्टर आंबेडकर जयंती, शिवजयंती, अण्णाभाऊची जयंतीमध्ये पण याच पद्धतीने कार्य चालते. भगवान बुद्धांनी जे पंचशील दिले आहे त्याचे पालन सर्वांनी केले तर विधायक, कोणताही डामडोल न करता विधायकपणे जयंती, उत्सव, जत्रा वगैरे साजरी करता येईल. खूप छान अशी सूचना दिलेली आहेत गायकवाड सरांनी की पंचशील जे आहे, दारू पिऊ नका, व्यभिचार करू नका, चोरी करू नका, खोटं बोलू नका, एवढं जर सगळ्यांनीच पाळलं तर काय म्हणजे किती सोबर आणि सोज्वळ पद्धतीनं हे सगळे उत्सव आपण करू शकू आणि जो मूळ मेसेज त्या उत्सवाचा आहे तो आपण त्यातून देऊ शकू. किती सुंदर असं त्यांनी मांडलेलं आहे गायकवाड सरांनी. धन्यवाद गायकवाड सर. काही प्रतिक्रिया आलेल्या आपण ते बघूया. विलास अवकाळे पाटील माझे मित्र आहेत, आमचे भाऊजी आहेत. त्यांनी टाकलेलं आहे बहुतांशी गणेश मंडळे आणि तेथील जुगारी यांना स्थानिक राजकारण्यांचा पाठिंबा असतो. अत्यंत योग्य असं विश्लेषण अवकाळे भाऊजींनी या ठिकाणी टाकलेलं आहे आणि त्याच्यावर आपली चर्चा पण झाली की शेठजी म्हणजेच व्यावसायिक, भटजी म्हणजेच पुरोहित आणि लाडजी म्हणजे कोण, राजकारणी, या तिघांच्या युतीनं हा सगळा कार्यक्रम चाललेला आहे. त्यांच्या या बिभत्स युतीमुळे आपली तरुण पिढी, आपली किशोरवयीन पिढी बर्बाद होत आहे. तर त्या संदर्भामध्ये आपण जागृती आता करणं खूप गरजेचं आहे आणि हे सगळ्यांचं काम आहे. कोणत्याही जातीचं असो, कोणत्याही धर्माचं असो, सगळ्यांनी हे आता केलं पाहिजे. यानंतर आणखी एक प्रतिक्रिया आलेली, देवा सावरगावकर सर, तुम्ही चांगली माहिती दिली आहे सर, धन्यवाद. देवा भाऊ खूप खूप आपले सुद्धा धन्यवाद. आपण प्रतिक्रिया दिली त्याबद्दल आपली सुद्धा खूप खूप धन्यवाद. संदीप उन्हवणे नावाचे आपले एक FB मित्र आहेत. ते लिहितात, सर जय भीम. जय भीम. एक प्रश्न आहे, छत्रपती शिवराय हयात असेपर्यंत मोडी लिपीचा वापर होत होता, पण नंतर असे काय झाले की मोडी लिपी जाऊन आजची मुळाक्षरे आपणास अभ्यासक्रमात आली की ही पण भाषा याच शेंडी जानव्याने कालबाह्य केली. नाही, ऍक्च्युली याच्यामध्ये काय, मोडी लिपी जी आहे ना, मोडी लिपी असेल किंवा आजची ही नागरी लिपी असेल, या दोन्हीही लिप्यांचा उद्गम हा ब्राह्मी किंवा ज्याला धम्मलिपी आपण म्हणतो त्याच्यातूनच झालेला आहे. आणि मोडी लिपी ही अगदी 1960 पर्यंत आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रचलित होती. मी तर माझ्या लहानपणी म्हणजे 90ला मी चौथीला होतो, तर त्यावेळेला जे काही वाण्याचे दुकानं असायचे गावामध्ये, किराणा दुकानं, त्या किराणा दुकानातले जे म्हातारे त्यावेळेचे वाणी बसायचे ते मोडी लिपीमध्ये लिहायचे. मी ते स्वतः बघितलेलं आहे, त्यांच्या त्या वया मी बघितलेलं आहे माझ्या म्हणजे नजरेनं. 1960 मध्ये काय केलं की आपलं महाराष्ट्र राज्य निर्माण झालं आणि आपण मराठी भाषा ही राजभाषा केली आणि मग आपण मोडी लिपी जी होती ना ती थोडीशी अशी काय म्हणते वळणाची लिपी होती. तुम्ही जर कन्नड लिपी बघितली असेल तर कन्नड लिपीचं ते एक त्याचा प्रभाव होता त्या मोडी लिपीवरती.
आपल्या मराठीवर सुद्धा कन्नड लिपीचा खूप प्रभाव आहे, हे लक्षात घ्या. आपल्याला काय वाटतं आपल्या मराठीवरती हिंदी भाषेचा वगैरेचा भाषेचा प्रभाव आहे, हा आता आला. नंतरच्या काळामध्ये जेव्हा या मूव्हीज वगैरे आल्या, बॉलिवूड वगैरे याचं आक्रमण झालं, टीव्ही आला, रेडिओ आला, त्याच्यानंतर या भाषांचं आपल्यावरती आक्रमण सुरू झालं. पण मूळ जी आपली भाषा आहे मराठी भाषा, याच्यावरती प्रभाव हा कन्नड लिपीचा, कन्नड भाषेचा आहे. आणि कन्नड लिपीचा सुद्धा आहे. मोडी लिपी ही कन्नड लिपीच्या सारखीच आहे, तुम्ही चेक करून बघा गुगलवर टाकून. दोन्हीमध्ये कन्नडमधले अनेक शब्द आपल्या भाषेमध्ये आलेले आहे. अक्का, अण्णा, आप्पा हे शब्द जे आहेत ते कन्नडमधून आलेले आहेत आपल्याकडे. महर्षी वीरा शिंदे यांचं एक आर्टिकल होतं बघा, 1923ला त्यांनी एक आर्टिकल लिहिलं होतं. त्या आर्टिकलचं नाव होतं मराठीची भगिनी कन्नड या नावाचं एक आर्टिकल होतं. त्याच्यामध्ये त्यांनी खूप सविस्तरपणे मराठी भाषा ही कशी कन्नड पासून निर्माण झाली किंवा कन्नडचा कसा प्रभाव मराठी भाषेवरती आहे याच्यावरती त्यांनी खूप सविस्तर असं ते आर्टिकल ते लिहिलेलं आहे. जर कोणाला मिळालं तर तुम्ही ते वाचू शकता, तुमच्या ते लक्षात येईल. आपला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये उत्तरेला ज्या अजिंठा डोंगर रांगा आहेत त्याच्यामध्ये कन्नड नावाचा एक तालुका आहे बघा. नावच त्या गावाचं कन्नड आहे. हे जे कन्नड नाव आहे, हे कन्नड नाव हे त्या कन्नड भाषेवरून आलेलं आहे. म्हणजे कन्नड भाषा एका काळामध्ये इथपर्यंत बोलल्या जात होती असा त्याचा अर्थ आहे. हळूहळू जेव्हा देवगिरीचं साम्राज्य आलं, त्यांनी मराठी भाषेला प्रोत्साहन दिलं. मग हळूहळू भाषा ही कन्नड भाषा ही सोलापूरपर्यंत पाठीमागं गेली. तर असा तो इतिहास आहे. तर मोडी लिपी ही लिहायला खूप किचकट होती आणि त्यामुळं मग ती मोडी लिपी बाजूला करून आपण नागरी लिपी स्वीकारलेली आहे. दोन्हीही लिप्या ह्या धम्मलिपी किंवा ब्राह्मी लिपी याच्यातूनच विकसित झालेल्या आहेत, हे लक्षात घ्या. ठीक आहे. त्याच्यामध्ये ब्राह्मणांचा काही हस्तक्षेप आहे का, मला तसं काही वाटत नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर अनंत मलंगे, सॉरी एक काही कमेंट आलेले आहेत, बघूया. मंदडे सरां, माझे मित्र आहेत बाबासाहेब मंदडे, त्यांनी पाठवलंय आजचा विषय चांगला निवडला आहे, धन्यवाद. त्याच्यानंतर बघा अनंत मलंगे यांनी, हे आपले एक एफबी मित्र आहेत, त्यांनी पाठवलंय धर्मरक्षण करण्यासाठी आवाहन करणारी माणसं त्यांची स्वतःची मुलं सीबीएसई आयसीएसई मध्ये का टाकतात, त्यांना धार्मिक शिक्षण का देत नाहीत. खूप महत्वाचा असा प्रश्न आहे, मूलभूत प्रश्न आहे. म्हणजे सामान्य जो काही माणूस आहे त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की जे आम्हाला उचकावतात धर्माच्या नावानं, जातीच्या नावानं, भाषेच्या नावानं, प्रदेशाच्या नावाने जे उचकावतात त्यांची मुलं काय करतात, अत्यंत मूलभूत प्रश्न आहे. त्यांची मुलं कधी तुम्हाला दंगलीत दिसतात का? दंगलीमध्ये कोण दिसतं? दंगलीमध्ये रस्त्यावरती काम करणारे, मोलमजुरी करणारे, हातगाड्यांवरती काम करणारे, हे सामान्य माणसं, अतिसामान्य माणसं दंगलीमध्ये दिसतात. ते हेच दंगलीमध्ये मरतात. त्यांनाच त्या दंगलीची झळ पोहोचते. कधी पुढाऱ्याचा पोरगा, कधी IAS ऑफिसरचा पोरगा तुम्हाला त्या दंगलींमध्ये मरताना तुम्हाला दिसणार नाही. तर हे खूप मूलभूत गोष्ट आहे की आम्हाला जे उचकावतात त्यांची मुलं काय करतात, आम्हाला जे जिहाद करतात, लव जिहाद, हा जिहाद, तो जिहाद, त्यांच्या मुलींची लग्न कुठं झालेली आहेत जरा सर्च करा. जे तथाकथित स्वतःला ब्राह्मणवादी पार्ट्या आहेत, त्यांचे जे मोठमोठे नेते आहेत, त्या नेत्यांच्या मुलांनी, त्यांच्या मुलींनी कोणासोबत लग्न केलेले आहेत थोडं गुगलवरती टाका, तुम्हाला यादी समजून येईल. म्हणजे उचकावणारे जे आहेत ते स्वतः त्यांच्या जीवनामध्ये कशा पद्धतीचं आचरण करतात तुमच्या लक्षात येईल. आणि तुम्हाला मात्र ते उचकावत राहतात हिंदू मुसलमानवरून. ते काय करतात, त्यांच्या मुलांनी काय केलंय जरा बघा, चेक करा आणि स्वतःच्या अंतर्मनाला प्रश्न विचारा की आपण काय करतोय, आपण कोणाच्या बळकाव्यामध्ये येतोय. तर प्रत्येकानं अभ्यास केला पाहिजे, वाचन केलं पाहिजे, बघितलं पाहिजे, विचार केला पाहिजे, तर्क केला पाहिजे की आपण काय करतोय, आपण कोण, आपल्याला जो सांगतोय त्याची तेवढी पात्रता आहे का, याचा सुद्धा विचार आपण या संदर्भामध्ये केला पाहिजे. त्यानंतर आपले एक एफबी मित्र आहेत विश्वंभर वराट, यांनी आपल्या गणपतीच्या संदर्भातली जी काही एफबी लाईव्ह होतं मागच्या वेळेस, तर त्यावरती एक पोस्ट त्यांनी केलेली आहे. म्हणजे त्यांनी एक अभंग त्यांनी रचलेला आहे. तो अभंग बघा. पशुचे मुंडके मेंदूही पशुचा, गणेश बुद्धीचा देव कैसा, याशी पूजताना मज येते हसू, आहे नर पशु गणपती, माझा जो पूर्वज गण अधिपती, सोंड ना शेपटी आहे त्याशी, म्हणे विश्वंभर सोंड्या गणपती, बैसविला माती आंधळ्याच्या. वा, काय छान अभंग रचलेला आहे. विश्वंभर वराट हे स्वतः हरिभक्त परायण म्हणजे महाराज आहेत आणि त्यांचे पोस्ट सुद्धा खूप छान असतात. तुम्ही स्वतः सर्वांनी त्यांच्या त्या एफबीचं जे काही त्यांचं अकाउंट आहे त्याच्यावरती जाऊन तुम्ही चेक केलं पाहिजे. खूप छान असे त्यांच्या प्रतिक्रिया सुद्धा नेहमी खूप छान असतात. तर अत्यंत सुंदर म्हणजे चिकित्सा केलेली आहे. चिकित्सा
की पशुचे मुंडके मेंदूही पशुचा, गणेश बुद्धीचा देव कसा, की पशुचा मेंदू आहे त्या गणपती, त्या जो काही हत्ती आहे त्याचा मेंदू एवढासा, त्याचा तो बुद्धीचा देव कसा काय असू शकतो, प्रश्न विचारलेला आहे. याशी पुसताना मज येते असो आहे नरपशु गणपती. म्हणजे हा नरपशु म्हणजे काय, हा माणसातला जनावर आहे आणि त्या जनावरांची आपण पूजा करतो. मला असू येतं. म्हणजे खूप छान असं चिकित्सा विश्वंभर महाराजांनी केलेली आहे. महाराज धन्यवाद. त्याच्यानंतर एक प्रतिक्रिया आपल्याला आली होती, त्यांचं नाव मी विसरलो, पण त्यांनी मला उच्छिष्ट गणपतीच्या संदर्भामध्ये माहिती द्यायला सांगितली होती. आता त्यांचं नाव, आमची बरीच चर्चाही झाली, पण मी आता नाव विसरलो त्यांचं आणि त्यामुळे मी लिहिलं नाही. तर उच्छिष्ट गणपती हा जो प्रकार आहे, तर बुद्ध धम्माचा जो काही नंतरच्या काळामध्ये महायान आणि हिनयान हे जे काही दोन पंथ निर्माण झाले, तर या महायान पंथामध्ये 5व्या-6व्या शतकानंतर एक वज्रयान नावाचा एक उपपंथ निर्माण झाला होता. या वज्रयानलाच यंत्रयान सुद्धा म्हणतात. ठीक आहे. तर यामध्ये अघोरी प्रकार जो आहे, जसे आपल्याला ते जे महाराज लोक असतात काही अघोरी, ठीक आहे, ते तांत्रिक मांत्रिक ज्याला म्हणतो आपण जादूगार, त्या पद्धतीचा हा पंथ होता. आणि या पंथामध्ये ज्या गणपतीची पूजा केली जाते तो गणपती म्हणजे उच्छिष्ट गणपती. या गणपतीचं चित्र जर तुम्ही, मूर्त्या जर तुम्ही बघितल्या, तर हा गणपती नग्न असतो आणि या नग्न गणपतीच्या मांडीवरती एक नग्न स्त्री बसलेली असते. या गणपतीचं जे स्वरूप आहे ते एकदम रौद्र स्वरूप असतं, क्रूर असं स्वरूप त्याचा असतो. आणि त्या नग्न स्त्री त्याच्या मांडीवर, हा स्वतः नग्न असतो, त्याच्या मांडीवरती नग्न स्त्री बसलेली असते आणि या गणपतीची सोंड त्या नग्न स्त्रीच्या योनीवर असते आणि त्या नग्न स्त्रीने या गणपतीचं लिंग हातामध्ये पकडलेलं असतं. या पद्धतीचं त्याचं ते स्वरूप असतं. तुम्ही गुगलवर चेक करू शकता. तर तो जो अघोरी पंथ आहे, गाणपत्य पंथ ज्याला म्हणता येईल, माझा गणपत्य पंथाच्या संदर्भात फारसा काही अभ्यास नाही आहे. आमचे मार्गदर्शक आहेत डॉक्टर अशोक राणा, त्यांचा या संदर्भात खूप अभ्यास आहे. पण त्या अघोरी पंथामधला हे एक दैवत आहे आणि याची पूजा जी आहे ती तिबेटमध्ये केल्या जाते. वज्रयान पंथ हा तिबेटमध्ये आहे, आपल्या काय काश्मीर आणि लद्दाखमध्ये आहे, त्या भागामध्ये ही पूजा केली जाते. त्या संदर्भामध्ये तुम्ही गुगलला आणखी शोधू शकता. तर तो हा उच्छिष्ट गणपती आहे. ठीक आहे. एक प्रतिक्रिया आली होती मला की बऱ्याच जणांनी हा प्रश्न विचारलेला आहे की वज्रयान अगोदर की हिंदू धर्म अगोदर. बघा, वज्रयान मी तुम्हाला सांगितलं की 5व्या म्हणजे गुप्त काळापासून साधारणतः त्या वज्रयान पंथाचा विकास आपल्याला दिसतो आणि पाल राजवटीमध्ये मात्र वज्रयान पंथ हा खूप व्यापक प्रमाणामध्ये उत्तर भारतामध्ये पसरलेला आपल्याला दिसून येतो. आता हिंदू हा शब्द जो आहे, तर हिंदू हा शब्द आपल्याला परकीयांनी दिलेला आहे, तर सगळ्यांनाच माहिती आहे. पारशांनी सर्वप्रथम हिंदू म्हटलं आणि हिंदू शब्द जो आहे तो सर्वात प्रथम 10व्या-11व्या शतकामध्ये भारतामध्ये जो अल-बरुनी आला होता त्याच्या लिखाणामध्ये हिंदू हा शब्द आपल्याला दिसून येतो. पण हा जो हिंदू शब्द आहे हा ते लोक आपल्याला हिंदू म्हणून ओळखायचे, आपली ओळख दर्शवण्यासाठी ते आपल्याला हिंदू म्हणायचे. आपण स्वतःला हिंदू म्हणत नव्हतो. आपण स्वतःला आपल्या जे काही जाती होत्या त्या काळामध्ये त्या जातींनी स्वतःला ओळखत होतो. आज सुद्धा तुम्ही जर गावांमध्ये गेले तर गावामध्ये बघा, तुम्ही एखाद्या व्यक्तीला जर हाक मारायची आहे, अरे त्या गाण्याला बोलवर कोणता गाण्या, तेल्याचा गाण्या, कुणब्याचा नाण्या किंवा जातीवाचक नावाने ओळखलं जातो. आज सुद्धा बोलावलं जातं. संबोधन हे जातीवाचकच आहे आज सुद्धा. म्हणजे आपला समाज हा कधीच एक संध नव्हता. म्हणजे मी बुद्धिझमच्या असतानंतरची गोष्ट सांगतोय. बुद्धिझम नंतर जो ब्राह्मणिझम या देशामध्ये आला, ब्राह्मणिझमने सगळ्या जातीपाती सगळ्या वेगवेगळ्या व्यवसायावरून तयार केल्या आणि मग जात हेच त्या माणसाची ओळख झाली. तर हिंदू म्हणून आपल्याला बाकीचे लोक ओळखत होते, बाहेरचे लोक ओळखत होते, आपण नव्हतो ओळखत. जसं तुम्ही जर उत्तर भारतामध्ये गेले आणि तुम्ही सांगितलं तुम्ही महाराष्ट्रातून आले, तर ते उत्तर भारतीय लोक आपल्याला मराठाच म्हणतात. मग तो कोणत्याही जातीचा असो इकडे, ते आपल्याला मराठा म्हणतात. पण आपण मात्र इकडे स्वतःला काय तेली, तांबोळी, काय कुणबी, मराठा, काय काय ते वेगवेगळ्या जाती आपण स्वतःला या पद्धतीने म्हणतो. ते आपल्याला मराठा म्हणतात. आपण मात्र वेगवेगळ्या जातीपातीचे स्वतःला म्हणतो. तसं हे जे काही आक्रमक होते, आपल्यावरती आक्रमण केला, हल्ले करणारे अरब, तुर्क, मोगल, अफगाण, हे आपल्याला हिंदू म्हणत होते. पण आपण मात्र स्वतःला हिंदू म्हणत नव्हतो. मोगल काळामध्ये हा शब्द डॉक्युमेंट्समध्ये आलेला आहे आणि इंग्रजांनी मात्र मग काही कॉलेजेस वगैरे जे काही तयार केले त्याच्यामध्ये जे ऍडमिशन घेतले त्याच्यामध्ये आपला धर्म म्हणून हिंदू टाकला.
हिंदू नावाचा धर्म अस्तित्वात नाही. तुम्ही जर मला वाटतं 1966चा एक सुप्रीम कोर्टाचा एक निकाल आहे, तो निकाल तुम्ही बघा. त्या निकालामध्ये हिंदू नावाचा धर्म अस्तित्वात नसल्याचं सुप्रीम कोर्टानं मत नोंदवलेलं आहे. हिंदू ही जीवन पद्धती आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. हे लक्षात घ्या तुम्ही. मग हिंदू जर धर्मच नाहीये तर मग हिंदू अगोदर का वज्रयान अगोदर का बुद्धिझम अगोदर हा प्रश्नच उरत नाही ना. ठीक आहे. पण समजा घटनेनं हिंदू हा या नावाचा एक धर्म मान्य केलेला आहे आपण, तर त्या पद्धतीनं जर आपण पकडलं तर हिंदू हा जो धर्म आहे मग तो आपल्या घटना लागू झाली, संविधान लागू झालं तेव्हापासूनच तो धर्म येतो. म्हणजे इतका अलीकडचा तो धर्म आहे. 1931 पर्यंत ब्राह्मण स्वतःला हिंदू म्हणवत नव्हते. सावरकर जे आहेत, सावरकरांनी ब्राह्मणांनी स्वतःला हिंदू म्हणावं म्हणून हिंदुत्व नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे. तुम्ही हिंदुत्व पुस्तक वाचा. त्याच्यामध्ये पहिल्या प्रकरणामध्ये त्यांनी सविस्तर चर्चा केलेली आहे की ब्राह्मणांनी कसं स्वतःला हिंदू म्हटलं पाहिजे. ब्राह्मण जेव्हा अल्पसंख्य ठरायला लागले तेव्हा आणि त्यांना हे जाणीव झाली की आता संसदीय राजकारण आपल्याला करावं लागणार आहे आणि संसदीय राजकारणामध्ये पब्लिक वोटिंग करेल. पब्लिक आणि जर पब्लिक समोर आपल्याला फेस करायचं, पब्लिकला फेस करायचं आहे, पब्लिकच्या वोटिंगवर आपल्याला जर ते संसदेमध्ये पोहोचायचं आहे तर आपल्याला ब्राह्मण म्हणून मत मागता येणार नाही. आणि म्हणून मग 1931 नंतर मग त्यांनी स्वतःला हिंदू म्हणायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे इतका अलीकडचा हा तुम्ही धर्म जो म्हणतो ना तो एवढा अलीकडचा आहे. ठीक आहे. त्यामुळं वज्रयान हा खूप जवळपास 1500 वर्षांपूर्वीचा हा पंथ आहे. आणि वज्रयान आणि महायान यांचं जे कॉम्बिनेशन आहे त्यालाच आज आपण हिंदू धर्म म्हणून ओळखतो. मुळामध्ये तो ब्राह्मण धर्म आहे, कारण ब्राह्मणांनी कब्जा केला म्हणून तो ब्राह्मण धर्म आहे. तर असे हे आजचे 10 प्रश्न आपण चर्चेला घेतलेले आहेत आणि त्याचे मला जशी म्हणजे जेवढी माहिती मला होती त्या पद्धतीनं मी उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण सर्वांनी या माझे जे काही उत्तर आहेत त्यामध्ये तुम्ही सॅटिस्फॅक्शन तुमचं झालं की नाही झालं ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त कमेंट करा एवढी मी विनंती करतो. असे प्रश्नोत्तराचे आपण सेशन्स आपण वारंवार घेणार आहोत. त्यामुळे जास्तीत जास्त तुमचे प्रश्न सुद्धा तुम्ही मला मेसेंजरमध्ये विचारा. म्हणजे मेसेंजरमध्ये जर तुम्ही प्रश्न टाकले ना ते मला लगेच लक्षात येतात. तुम्ही जेव्हा कमेंट बॉक्समध्ये ते खाली टाकले की खूप कमेंट येतात, 200, 300, 100 अशा कमेंट्स असतात, त्याच्यामधून प्रश्न शोधणं थोडंसं अवघड जातं. तर शक्य झाल्यास थोडं मेसेंजरमध्ये तुमचे जर काही महत्त्वाचे प्रश्न असतील तर तुम्ही ते टाकत चला. एवढं या निमित्ताने सांगतो. आपण सर्वजणांनी जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करावा एवढी विनंती करतो. आणि परिवर्तनवादी, विवेकवादी विचार, मानवतावादी विचार, समतावादी विचार, बुद्धी प्रामाण्यवादी विचार याचा प्रचार प्रसार करण्यामध्ये आपण प्रत्येकाने खारीचा वाटा उचलावा एवढी विनंती करतो. धन्यवाद. जय भारत.